हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या भावाची साक्ष आहे. 1.5 वर्षापासून त्याचे पाय फुटायचे, तसे त्यांना चालताना सुद्धा येत नव्हतं. त्या त्रासासाठी या बहिणीने पुष्कळ वैद्यांचे उपचार केले, डॉक्टरांचे देखील उपचार केले. ही बहीण म्हणते की डॉक्टरांनी सांगितले की त्या मुलाच्या रक्तामध्ये काहीतरी फॉल्ट आहे, म्हणून त्याचा पायातून रक्त निघताना त्याचे पाय फुटतात. ही बहीण म्हणते की त्या डॉक्टरांच्या सांगण्यावर त्या या मुलाचं रक्त देखील चेक केलं, तेव्हा त्याच्याने त्यांना काहीच फरक जाणवला नाही. या बहीण म्हणते की रक्त चेक केल्यानंतर त्यांना काहीच फरक जाणवला नाही. त्या डॉक्टरांनी सांगितले की आता आमच्याने काय होणार नाही, तुम्हालाच आता काहीतरी करावं लागेल. त्या बहीण म्हणते की त्यांचे नातेवाईकाचे सांगण्यावर ही बहीण इथे येत राहिली, प्रार्थनेमध्ये भाग घेत राहिली आणि गेल्या शिबिरामध्ये या बहिणीने विश्वासाने भाग घेतला. त्या प्रार्थनेच्या द्वारे या भावाला प्रभूचा स्पर्श झाला. आता भाव पूर्णपणे बरा, तर त्याला काही त्रास होत नाही, म्हणून तो प्रभू येशूला धन्यवाद देतो. आपण जोरात प्रभू येशूला धन्यवाद देऊया. हालेलुया, हालेलुया. या बहिणीची साक्ष आहे. या बहिणी 2 आठवड्यापासून ही बहीण म्हणते की दिवसात तिला दूध राहायचं, पण रात्रीच्या वेळेस तिचं दूध उडायचं, त्यांना दूध राहत नाही आणि त्यामुळे त्यांचं मूल देखील खूप रडायचं. या त्रासासाठी बहीण म्हणते गेल्या रविवारच्या दिवशी या ठिकाणी सेवा करणाऱ्या ब्रदरांना त्यांची समस्या सांगितली. सेवा करणाऱ्या ब्रदरांकडून प्रार्थना करून घेतली. या प्रार्थनेच्या द्वारे या बहिणीला प्रभूचा स्पर्श झाला आणि बहीण म्हणते की त्याला एक दिवस बरं वाटलं, एक दिवशी रात्रीही व्यवस्थित दूध राहिलं, पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी या बहिणीच्या दिवसाही दूध राहत नव्हते आणि रात्रीही दूध राहायला नाही लागलं, तर पूर्णपणे ते दूध कमी झालेलं होतं. या त्रासासाठी बहीण मंगळवारच्या दिवशी या ठिकाणी ब्रदरांना भेटण्याकरिता आले आणि या बहिणीने त्यांची समस्या ब्रदरांना सांगितली. या बहिणीसाठी ब्रदरांनी प्रार्थना केली. या प्रार्थनेच्या द्वारे या बहिणीला प्रभूचा स्पर्श झाला आणि बहीण म्हणते की त्याला आता पूर्णपणे व्यवस्थित दूध राहते, आता रात्रंदिवस सारखंच दूध राहत आहे. म्हणून बहीण प्रभूचे आभार मानते. म्हणून आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया, हालेलुया. या बहिणीची साक्ष आहे. 6 दिवसापासून या बहिणीच्या डाव्या बाजू साईडनं खूप छातीमध्ये दुखायचं आणि खूप वेदना व्हायच्या. या त्रासासाठी बहीण म्हणते की त्यांनी एका रविवारच्या दिवशी या ठिकाणी प्रार्थनेमध्ये विश्वासाने भाग घेतला आणि शेवटला आशीर्वाद घेत असताना सेवा करणाऱ्या ब्रदरांना त्यांची समस्या सांगितली. या बहिणीसाठी सेवा करणाऱ्या ब्रदरांनी प्रार्थना केली, तरी देखील बहीण म्हणते की ते प्रार्थनेच्या जर त्यांना काही बरं वाटलं नाही. या त्रासासाठी बहीण इथून आस्वाद तेल पाण्याचा देखील वापर करत राहिले. ते तेल पाण्याच्या दर देखील त्यांना काही बरं वाटलं नाही. या त्रासासाठी बहीण म्हणते की अजून पुढच्या रविवारी पुन्हा त्यांनी या ठिकाणी प्रार्थनेमध्ये येऊन विश्वासाने भाग घेतला आणि शेवटला आशीर्वाद घेत असताना सेवा करणाऱ्या ब्रदरांना पुन्हा त्यांची समस्या सांगून प्रार्थना करून घेतली. या प्रार्थनेच्या द्वारे या बहिणीला प्रभूचा स्पर्श झाला. आता ही बहीण म्हणते की 2 आठवडे होऊन गेले, पूर्णपणे बहीण बरे, त्याला काही त्रास होत नाही आणि बहीण प्रभूचे आभार मानते. म्हणून आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया, हालेलुया. या बहिणीची या लहान मुलीची साक्ष आहे. 12 दिवसापासून तिला ताप येत होता, तसं तिला खोकला झालेला होता, सर्दी झालेली होती. तशी ती बहीण म्हणते की ती खूप कमी लघवी करायची. या त्रासासाठी ही बहीण मंगळवारच्या दिवशी कौन्सिलिंग मीटिंगमध्ये आली आणि कौन्सिलिंग मीटिंगमध्ये येऊन तिची मुलीची समस्या ब्रदरांना सांगितली. त्यांच्या मुलीकरिता ब्रदरांनी प्रार्थना केली. त्या प्रार्थनेच्या द्वारे या बहिणीच्या मुलीला प्रभूचा स्पर्श झाला. आता ही बहीण म्हणते की 2 आठवडे होऊन गेली, त्यांची मुलगी पूर्णपणे बरी आहे. म्हणून ही बहीण प्रभू येशूला धन्यवाद देते. आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया. हालेलुया, हालेलुया. या भावांची साक्ष आहे. 1 महिन्यापासून या भावाची खूप पाय दुखायचे. त्यांना तसे सतत वाईट विचार यायचा आणि वाईट विचार आल्यावरती त्यांना काही पण करायला वाटायचं किंवा कुठे पण जायला वाटायचे, तसे त्यांना आत्महत्या करायला वाटायचं. या त्रासासाठी भाऊ म्हणतात की ती विश्वासाने प्रार्थना करून आस्वाद तेलपाण्याचा वापर करीत राहिले. तेलपाण्याच्या द्वारे या भावाला प्रभूचा स्पर्श होऊन त्याच्या पायाचा त्रास पूर्णपणे निघून गेला, परंतु त्याच्या डोक्यामध्ये वाईट विचार तसेच होते. त्याने इकडे तिकडे जायला वाटत होते ते तसेच होते. या त्रासासाठी या भावांनी उपवास प्रार्थनेमध्ये भाग घेतला, तसे त्यांची समस्या त्यांनी वहीमध्ये नोंदवली आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करावी म्हणून त्यांनी नाव नोंदवलं. तेव्हा या भावासाठी आता स्टेजवरती जेव्हा प्रार्थना करण्यात आली, या प्रार्थनेच्या द्वारे या भावाला प्रभूचा स्पर्श झाला. आता हे भाऊ म्हणतात की त्यांचे डोकं जड सारखं झालेलं होतं, ते पूर्णपणे आता मोकळं वाटत आहे आणि वाईट विचार निघून गेले. हे आता भाऊ पूर्णपणे बरे आहेत म्हणून प्रभूचे आभार मानतात. आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया.